6:30 वाजले मित्रांनो, पण अजून पण आमचा काय प्रवास संपत नाही आहे. रात्री 1 वाजता निघालो आहे, अजून इंदोर 80 किलोमीटर आहे. विचार करा काय आजचा, म्हणजे आज आगळा वेगळा प्रवास झालेला आहे. म्हणजे आपण ना जे प्लॅन करतो आणि त्याच्या विरुद्ध ज्या काही गोष्टी घडतात ना, त्या खूप वाईट वाटतं यार. तो लेफ्ट आरामात घ्या हा भाऊ. मला ही हम्पीचं आठवलं. हम्पीला आम्ही जेव्हा आतमध्ये गेलेलो ना, बघ म्हणजे स्टेच्या इथे, तर सेम असंच होतं, फुल जंगल आणि मधला रोड असा सेम. आणि रात्री मला वाटतं 10 वाजलेले तेव्हा. आणि हा पण रोड सेमच आहे, आतमधून घेऊन चाललाय आपल्याला. 2 मिनिटं तू चढ वर आणि गिअर मध्ये टाकून हा एकाने हे करा, आरामात हळू सावकाश. हा थांबा आधी येऊ द्या. बस झाली, तेवढी आली तरी बस झाली. ते हे फाळकं टाकू दे त्याला. थांबा, फाळकं टाकू दे. बस 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 पुढून हे करूया. थांबा वरती घ्या पहिली. थांबा पहिल्या आधी पुढचं हे ठेवूया वरती. उचला बाबू चालू आहे. स्टँड लावा लागेल ना. बेल्ट आहे. सगळं ट्राय केलं, सगळे स्विच काढले. पुन्हा त्याच्यात बांध. 2 मिनिटं तू चढ वर भाऊ बांधून आणि गिअर मध्ये टाकून ठेव. पुढे मागे व्हायला ते लोड नाही घेणार, ते तुटेल. नको बांधू, यालाच बांधा. हे बघ दादा, चावी गाडीला आहे, वाटल्यास काढून ठेव तुझ्याकडे. तू जाणारच ना त्याच्याबरोबर, तुम्ही जाणार आहे ना. पुढे बसून जातील. हा पुढे चालेल त्यांच्यावर. हा जावं लागेल. तू ते हॉटेल कुठलं बोललेलं असते? इकडे इथं सरळ जाऊ ना. मी पण तिकडे जातोय. अच्छा तिकडे लेफ्ट साईडलाच आहे ना ते. त्या साईडला जायचं. 2 दादाने आम्हाला जी आज हेल्प केली आहे ना, म्हणजे माणुसकी काय असते ही आम्हाला आज कळाली. हे सगळ्यांनी बघा, महाराष्ट्रात म्हणा कुठे पण म्हणा, माणूस जेव्हा अडकतो ना तेव्हा तो खूप प्रॉब्लेममध्ये असतो. कारण आपण दुसऱ्याच्या राज्यात असतो, दुसऱ्याच्या गावात असतो. पण अशी गावातली माणसं भेटली ना की एक धीर येतो आपल्याला, बाबा एक बिंदास आता आपण जाऊ शकतो किंवा बिंदास भेटू शकतो. त्यामुळे आमच्या दादाने खूप हेल्प केली भाई. अशी जर माणसं जर भेटली ना तर असे ह्याच्यापेक्षा मोठे प्रसंग आले तरी काही भीती वाटत नाही. त्यामुळे बऱ्यापैकी मदत झाली, नाही तर आमची हालत खराब होती आज. आता तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर झाली गाडी तर बेस्ट होईल. कारण आम्हाला काही करून उज्जैनला पोचायचं आहे संध्याकाळी. चल व्यवस्थित जा. जय महाकाल. आरामात होणार. आम्ही जेवायला बसून इकडे फोन हे करतो, लोकेशन तिथे येतो. चल. आपला भाऊ गेला बाईक घेऊन आणि आपले दादा घेऊन आले आम्हाला इथे खास जेवायला. एकदम गावचा धाबा, एकदम गावच्या पद्धतीत जेवण आहे. तर ते आज टेस्ट करूया. आणि आम्ही बसलोय बा कुठे मळ्यामध्ये. आता थोडं ऊन आहे, संध्याकाळी आणि रात्री धमाल येत असेल इकडे. मला वाटतं थंडी पण आहे इकडे. पण आता थोडं ओपनमध्ये, आतमध्ये पण जागा आहे इकडे. पण आम्ही म्हटलं इथे बाहेर बसूया, जरा वेगळं ना भाऊ, गावच्यासारखं जरा. दादा बोलतात तुम्ही सगळं गेल्यानंतर मी जातो. ते आम्हाला बोलत होते जेवायला घरी चला, कारण घर समोरच आहे. पण म्हटलं नको घरी आता ह्या अवस्थेत परिस्थितीत नको. कारण आपला भाऊ तिकडे टेन्शनमध्ये आहे. म्हटलं आपण थोडंसं खाऊ आणि निघू. समजा ते काम झालं, बाईक झाली तर टेन्शन आहे. मग आम्ही सुसाट निघणार. बघू. महाकालाला काळजी, देवा काळजी म्हणायचो, आता महाकालाला काळजी. आता इथे काय जेवण आहे ते बघू, थोडंसं खाऊ. भूक तशी नाही आहे, पण आपलं काय थोडासा टाईमपास करतो आहे आम्ही त्याच्यासाठी. आणि तो इथून बरोबर अजून 25 किलोमीटर पुढे आहे सर्व्हिस सेंटर ना. 25 किलोमीटर आहे. बघू झालं लवकर काम तर बरं होईल, टेन्शन नाही. त्याची स्वतःची बाईक भेटली तर तो पण शांत येणे, जरा माइंड नाही येईल आमच्यासोबत. हे ऐक ना, ते ऑर्डर ते काय पाहिजे तुम्हाला? ते मटकी आहे ना.
मटकी आहे त्यांच्या पद्धतीत आणि भाकरी नसतील ना, ज्वारी भाकरी नाही, तंदुरी रोटी आहे, तंदूरी रोटी, डाल तडका ना, साधी डाळ, मटकी घेऊया भाजी. अजित सर, काय रायडर अजित, ऐका ना, प्रशांत भाऊचा आपला डीजेचा फोन आलेला, तो बोलतो पुढे निघा तुम्ही. हा काय, हॅलो, आपण पुढे निघूया, तुम्ही तोंडावर जरा पाणी मारा थंड थंड. हा काय, जय महाकाल बोलो निकल पडो. आमचा आता डिसिजन असा झाला आहे की आपला पार्टनर जो पोचला आहे सर्व्हिस सेंटरमध्ये, तो आम्हाला बोलला आहे की तुम्ही पुढे निघा कारण त्याला लेट होणार आहे. तो बोलला मला माझी बाईक नाही झाली तर मी माझी मित्राची बाईक घेऊन येतो, पण तुम्ही इथे थांबण्यापेक्षा हॉटेलला जाऊन आराम करा. म्हटलं ठीक आहे, पण काही करून म्हटलं तुला यायचं आहे. तो बोलतो नाही काही करून मी उज्जैनला पोचणार, पण रात्र पण होऊ शकते, 9-10 वाजू शकतात, तर तुम्ही इथे ह्या गरमीत झोपण्यापेक्षा तुम्ही पुढे जाऊन झोपा. म्हटलं ठीक आहे. तर त्याला बोललो तुला काही करून यायचं आहे. ठीक आहे बघू, जर झाली त्याची बाईक स्वतःची 1 तासात जरी झाली तरी खूप चांगलं काम होईल. तो म्हणजे फुल एकदम हॅपनिंग, म्हणजे एकदम हसत खेळत येईल उज्जैनला, होईल बघू. सो आपण आता निघूया पटापट. आपल्या गाड्या पण थंड झाल्यात, सावलीत लावलेल्या. छोटासा धाबा होता, पटापट जेवलो. आणि आम्हाला जे दादा भेटलेले ते त्यांचं घर तिकडे आहे अपोजिट साईडला. का आलं? अच्छा ठीक आहे चालेल, मागे घ्या. मी सावलीत लावू काय? जरा सावली पण इथे नाही रे बाबा, बाबा धुळू बघा. नको जाऊ दे, चला जाऊ दे, चला नको 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 नको, चला जाऊ दे. तुम्ही पटापट हे करा, टाइमपास करू नका, आता खूप लेट झालेला आहे. झालं काय भावा? मित्रांनो खरं सांगू, लिटरली असा जो हे जे प्रसंग येतात असे कोणावर येऊ नये. कारण काय असतं, आम्ही जेव्हा निघतो ना तेव्हा निघताना एकदम हौशेत असतो, हसत खेळत निघतो की कधी एकदा त्या आपण डेस्टिनेशनला पोचतोय. पण असं असताना मध्येच असं काहीतरी झालं ना की सगळ्यांचा ॲक्च्युली मूड ऑफ होतो. ठीक आहे, प्रत्येकावर ती वेळ येते, पण त्याच्याबरोबर सगळ्यांचा मूड ऑफ ह्याच्यासाठी होतो की बाबा आपण एवढं म्हणजे मस्त रनिंग केलेली, राईड पण छान झालेली आमची, कोणाला काय प्रॉब्लेम नव्हता, कोणाच्या बाईकला पण काय प्रॉब्लेम नव्हता, मस्त आलेलो आम्ही, खूप हसत खेळत मजा करत येत होतो. आणि थोडक्यासाठी प्रॉब्लेम असा झाला आपल्या मित्राचा. ठीक आहे, तरी पण आपलं देवबाप्पा आपला पावला, गाडी त्याची भेटणार आहे 1 तासात. पण तो बोलला 1 तासात जरी बोलला तरी तो 1.5 तास लावणार. तर मग तो बोलला तुम्ही निघा पुढे, कारण हॉटेलला थांबण्यापेक्षा तुम्ही पुढे निघा, तोपर्यंत तो आम्हाला जॉईन करेल. तसं आम्ही निघतो इथून, कारण काय जास्त थांबला ना तर गरम खूप होते इकडे, धुळ्याला गरमी खूप आहे. तर हॉटेलला कुठल्या जरी थांबलात ना तरी वाफा मारत आहेत, त्यापेक्षा म्हटलं हळूहळू चालूया पुढे. तर तो आपल्याला जॉईन करेल. बरं आलं महाकाल पावला. ती परीक्षा बघत होता असं मला वाटत होतं, कारण मी कमेंट भरपूर लोकांचे वाचले, बोलताय तुमची परीक्षा आहे ती. ठीक आहे चालेल, आम्ही परीक्षेत पास झालो, काय बोलताय. पण ठीक आहे, ह्या दिवसाचा प्रसंग होता म्हणून काय वाटलं नाही, पण कधीच कोणावर रात्रीचा प्रसंग असा येऊ नये, कारण खूप माणूस कन्फ्यूज असतो बाहेरच्या जेव्हा राज्यात आपण येतो तेव्हा. कारण आपल्याला माहीत नाही आहे ना, इकडे गॅरेज लाईन तर काहीच नाही आहे रोडवर. हे बघा, हा जो हायवे बघता ना तुम्ही, हायवेला एक कुठेतरी धाबा आहे काय, मग परत 7-8 किलोमीटर नंतर एक धाबा आहे. गॅरेज आम्हाला कुठेच दिसलं नाही या लाईनला. आणि असलं तरी काय असतं, कुठेतरी मार्केटमध्ये असतं किंवा ब्रिज खाली, मेन रोडला कुठेच नाही. त्याच्यामुळे हालत खूप खराब झाली. असं असतं. ठीक आहे, ह्या पण प्रसंगातून आम्ही गेलो. कौस्तुभला पण काहीतरी शिकायला भेटलं या राईडमध्ये, कारण बिचाऱ्याची पहिली राईड होती. ठीक आहे, आतमधून तो नाराज आहे, आतमधून 100% आम्हाला शिव्या देतोय तो, पण तो आम्हाला बोलून दाखवत नाही. पण हा अनुभव भाऊ तुला खूप उपयोगाला पडणार पुढे फ्युचरमध्ये. काय बोलतो भाऊ? म्हणजे जेव्हा तू फेमस होणार, यूट्यूबर मोठा होणार, मोठं ब्लॉगर होणार, डोंबिवलीची शान कौस्तुभ ठाकूर असं नाव जेव्हा होईल, तुझे फॉलोअर तुझ्यासोबत येतील, आणि असा प्रसंग आल्यानंतर तू जेव्हा त्यांना सपोर्ट करशील ना, तेव्हा तुझी माणुसकी कळणार. काय भाऊ? लाल परी आम्हाला जायला देते काय? सगळ्यात बेस्ट आहे, लेफ्टला गाडी ठेवा आणि सटासट निघा भाई. राईटला ना हे जायलाच देत नाही, मी बघितलं. राईटला तुम्ही जर इज्जतमध्ये ओव्हरटेक करायला गेलात ना, हे आपल्याला जायलाच देत नाहीत. सगळ्यात बेस्ट लाईनच्या बाहेर ठेवा थोडा वेळ, काय नाही, सगळे थोडेसे कायदे कानून तोडले तर काय प्रॉब्लेम नाही. तर फायनली मित्रांनो गाडी आपली झाली रेडी. त्याचा फ्यूल पंप उडाला होता, आपण हायवेच्या मध्ये अडकलो होतो.
तर फायनली आपला खूप त्रास झाला. टेम्पोमधनं आपण लोड केली आणि फायनली आपली गाडी रेडी झाली. तर हा जो पार्ट आहे ना, ह्याने आपल्याला धोका दिला, बट ठीक आहे, वेळेस झाला. आणि कुडोज टू काय आपला सनराईज ऑटोमोटिव्ह. आणि तुम्ही मॅनेजर आहेत ना, काय नाव आपलं? केतन जवखेडकर. आणि आपण जर वर्कशॉप मॅनेजर. तर हे 2 आहेत ज्यांनी 8 दिवसाचं काम माझं 1 ते 2 तासात करून दिलं. मला खूप हेल्प केली. म्हणजे जसं त्यांना कळालं की माझी फॅमिली आहे आणि मी राईडच्या मध्ये अडकलो आहे, तर ह्या 2 व्यक्तींनी मला खूप हेल्प केली. आणि रॉयल एनफील्ड बेस्ट आहे. आणि आजपर्यंत लोक जे बोलतात ना की रॉयल एनफील्ड लक्ष देत नाही, तर ही व्हिडिओ नक्कीच तुम्ही पहा आणि तुम्हाला कळेल रॉयल एनफील्ड किती प्रॉम्प्ट रिप्लाय देतो आणि काम कसं करतो. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. बॉर्डर म्हणजे काय, बॉर्डर दिसत नाही. माहीत नाही, आता पुढे पण असू शकते. पण आता MP गाड्या दिसायला लागल्या. MP नंबर प्लेट. भाई ही केवढी लोडेड गाडी बंद पडली आहे बघा. हे बघा. आणि हा पुढे कोण चाललाय बाबा, काय घेऊन चाललाय हा? लेपला ठेव भाई, लेपला टाक गाडी. नाही तरी पण लेपला मग आला. चल ये चल ये. स्पीड ब्रेकर. आई ग. आम्हाला उज्जैन राईडला फक्त स्पीड ब्रेकर लक्षात राहतील आणि धनंजयची बाईक. हे 2 असे किस्से घडलेले आहेत आमच्यासोबत. खूप लक्षात राहणार आहात आपण वर्षभर. भाई अजित भाऊ आपले दिसत नाही हा. सुसाट गेल्या. म्हणजे ते म्हणत असतील कधी एकदा मी पोचतोय आणि मी झोपतोय जाऊन. किती आहे टाईमही आहे. 3 वाजून गेले भाऊ. 3:30 वाजले. 3:30 दुपारचे. इकडे ना कांद्याचं पीक जास्त आहे. कांदा पीक आणि मिरची भाऊ. तिखट मिरची लालवाली मच्छीमध्ये आपण घालतो ना, ती वाली मिरची इकडे जास्त पिकते. आणि कांदा आणि लसूणचं पीक इकडे जास्त आहे. धुळ्या साईडला, धुळे MP, मला वाटतं इंदूरपर्यंत पण. बाबा बहिणी पॅक काय केलं आहे बघा. आणि फुल बघा काय मॉडिफाय केलं आहे त्याला. हे बघा काय लावलं आहे. कोंडे बिंडे खतरनाक लावले आहेत. चला आता काय राहिलं आपलं. हा जा ना बाई, एवढा काय त्यात. चला अजित भाऊ स्पीड पकडा. मोटरसायकलवाल्याने आपला वांदे करून टाकले. तेच बोलते ना, त्यांनी वांदे केले ना आपले, नाही तर आपण एवढंच आरामात गेलो असतो. कच करून हॉर्न द्या, मी येतो तुमच्या मागून. हा बघा हॉर्न दिला मी. असा हॉर्न दिला की तो बरोबर बघतो मिररमध्ये. ते पीकला बघत नाही. ह्या अति उष्णतामध्ये, अति गरमीमध्ये आम्ही राईड करतोय आणि थेट उज्जैन महाकाल दर्शनासाठी. हे बघा कसं आहे बघा इकडे. हे बघा ओपन एकदम ना. हे बघा इकडे. निखिल भाऊ झोपले काय? अच्छा मला वाटलं झोपले काय. बंद पडली आहे. चला हे 4 ह्यांनी दोघांनी इकडे लावली ना, आम्ही अडकलो मागे. ठोकली आईच्या गावात. तुम्ही गेलात पण पुढे. शिट, हे अडकवलं ह्याने आम्हाला 4 व्हीलरवाल्यांनी. हे आहे हे बघा, अशी खाली अशी जाणार. नाही बाकी काय नाही, लोडेड आहे म्हणून. एकटं असलं असतं तर कसं कधीच काढली असते. काय करूया, जाऊया अजित भाऊ. जाईल हो अजित भाऊ. नाही कसं माहीत आहे, एकाच वर्षात एक झप करणं. चला आई शपथ. कुठे अडकला, कुठे काय झाला लफडा. अच्छा इथे कुठेतरी. हा बाबा
कसले येतात बघा हे सगळे सुसाट एकदम. अरे बाबा, इंदोर 174 किलोमीटर आहे अजून. आई ग, आग्रा 810. ए भाई बा, जाऊ दे मला. ज्याला इकडे पण लाईन लागली आहे हो. काय हे, कुठे कुठे जातात हे एवढे कंटेनर, काय समजत नाही एवढे मोठे मोठे. शी, खूप बेकार इकडे आहे हा. हे बघा सगळे लोडेड गाड्या आहेत. थांबा थांबा, त्याला प्रॉपर मारू दे टर्न आधी. हा, जाऊ दे जाऊ दे, चला चला चला. बस, एकदा निघालो की निघालो. पावसात भारी वाटत असेल हा, पावसामध्ये ना सुपर वाटत असेल एकदम. हे बघा कसे गप्पा मारत चालले आहेत समोर. म्हणजे मागच्यानी या नाही तर नका येऊ, एकदम चिपकून चिपकून पप्पी घेत चाललेत. गावात आपले मिरर आहेत मोठे लांब, जरा जरी टच झाला ना तर आम्ही तंगडे वरती होणार आपले. त्या दहीसाठी मी हे शोधतोय, चमच चमच. दादा तेच दादा सुनो ना, ओ दही के लिए मेरे को चम्मच शक्कर मिलेगी. अच्छा, इधर चम्मच है. और ये किधर मिले शक्कर? तुम्ही घेतले का आजी निखिल भाऊ शक्कर? फ्रेश लाईम सोडा सांगितलंय, येतोय. हो हो, 2 सांगितलं. अजी भाऊ, निखिल भाऊ हे काय? निखिल भाऊ हे काय? मी सांगितलं तो येतोय घेऊन. हे आहे ना, ये मिल्क केक है. हा सांगितलं तो तुम्हाला त्यांना आहे. आम्ही नंतर घेणार. हा, मी नंतर घेणार. मी आता सध्या मी काय करतो, जरा पोटात दही जाऊ दे, थंड दही आणि थोडी साखर. म्हणजे कसं पोटात जरा ना असं थंड होईल. आता मोठा विषय असा झालेला आहे, आम्ही धुळ्यावरनं निघाल्यानंतर ना मला वाटतं 100 किलोमीटर आम्ही पळवली आणि आम्ही बऱ्यापैकी कवर केलं. 190 किलोमीटर आता आहे उज्जैन. आता विषय असा आहे भाऊ, आम्ही ना थकलो नाही. आपण कुठे प्रॉब्लेम झाला माहिती आहे, आपल्या धन्याभाऊची जेव्हा बाईक बंद पडली त्या बाईकच्या नादात आपण थकले गेलेलो आहोत. आपण बरोबर कवर केलेलं होतं, समजलं ना. आपण कवर अंतर बरोबर आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे, आता कसं आपण लिमिट होतं ते 2 वाजता पोहोचल्याचं झोपायचं आपण, हे एक आपल्याला ते डोक्यात होतं. पण आता ते नाही झालं आहे. पण आता काय विलाज नाही ना, कारण एकाची बाईक पडली त्याला आपण सपोर्ट केलाच पाहिजे. ठीक आहे, आज हे बघा, आता काय उद्यापासून आपल्याला झोपायचंच आहे. मी मित्रांना हे सांगतो, उद्यापासून घरी गेलं तर झोपा, पण आजचा एक दिवस कंट्रोल करा. त्या महाकालाचं दर्शन एकदा घ्या आणि मग काहीतरी झोपा तुम्ही घरी गेल्यानंतर. आता मी सांगू तुम्हाला, आता आपण नॉनस्टॉपचं मारलं ना तर मी सांगतो तुम्ही आपण जाऊन आता झोपूया आणि 10 वाजता बाहेर निघूया रात्री फिरायला. रात्री सगळ्यात बेस्ट, वातावरण थंड, सगळ्यात मस्त. ते आता बघा डोक्यात अजून आहे, त्यामुळे आपला त्रास होतो. हे आता ऊन कमी झालं ना की अजून मजा येईल. त्यामुळे फ्रेश लाईम सोडा पिवा आणि फ्रेश व्हा. हे कॅप काढा, थंडीची कॅप काढून टाका. थंडीची कॅप काढा. नाही ह्यांना सांगते बघा, हे भाऊ सांगितलं ना आपलं. आम्ही जेवायला थांबलेलो तिकडे. मला वाटतं आपण तंदूळ रोटी खाल्लेली, मटकीची भाजी ना, मटकीची भाजी प्लस आम्ही राईस खाल्लेला. आता इकडे परत आम्ही 90 किलोमीटरवर येऊन पण आम्ही परत थांबून दाल खिचडी खाल्ली. मी इथे दही खाल्लं, परत दाल खिचडी अजून एक मागवली आहे साहेबांनी. इकडे परत आईस्क्रीम आणि प्लस लाईम सोडा ना, लाईम सोडा. म्हणजे माहीत नाही, ते उन्हामुळे भूक लागते. आपण कंटिन्यू बाईकवर जरी असलो ना तरी भूक लागते. हे मँगो डॉली आहे ना, मँगो डॉली मस्त, बरं वाटतं. तर आता दाल खिचडी खाल्लं तर थोडं बरं वाटतंय, कारण मग अशी ॲक्च्युली माझं पोट भरलं नव्हतं, पण आता जरा थोडंसं वाटतं बा जेवल्यासारखं बरं वाटतं. आणि तिकडे ना ऊन पण खूप होतं. चला, दाल खिचडी खाल्ली, दही खाल्लं, काय ज्यूस पिलं. आता एकदम बरोबर पोट लेवलमध्ये आलेलं आहे, कारण दुपारी मी जेवलो ना अजिबात, म्हणजे असं जेवण एवढं काय मला आवडलं नाही. पण जेवणच जात नव्हतं, माहीत नाही, कारण एवढी ती धावपळ झालेली त्या बाईकच्या मागे.
तर आता थोडंसं बरं वाटतं. 5:32 झाली आहेत आणि आता थेट उज्जैनच्या दिशेने जय श्री महाकाल. कारण इंदोर इथून आहे 135 किलोमीटर आणि उज्जैन आहे 190 किलोमीटर. तर आता पहिला इंदोर आणि त्याच्यानंतर उज्जैन. कारण आपला मित्र जो बाईक बंद पडलेली धनंजय भाऊ तो आमच्या मागेच आहे, म्हणजे 70 किलोमीटर मागे आहे. तर आम्ही बोललो त्याला आम्ही तोपर्यंत हळूहळू पुढे जातो आहे, बघू. म्हणजे आम्ही तोपर्यंत आंघोळ बिंघोळ करून फ्रेश होतो. हा काय करतो आता बघा, हा जायला पण देत नाही. शे काय यार, नाही राईटने काय कोणीतरी आहे म्हणून तो तडमडतोय ना. बघा राईटने आहे ना, ते सांगतो राईटने हे जायला देणारच नाही आपल्याला. तर धनंजय भाऊ आपला येतोय, त्याला बोललो आरामात रिलॅक्समध्ये, आता गाडीचं काम झालेलं आहे त्यामुळे आता तो बिंदास्त आहे. आरामात आहे तोपर्यंत आम्ही पुढे जाऊन थोडंसं आम्ही फ्रेश होतो. बघू आता काय बाहेर जायचं काय मला वाटत नाही, पण झोप तर येत नाही आता. हां जेव्हा आम्ही थांबतो ना कुठेतरी काहीतरी खायला बसतो तेव्हा झोप येते नक्कीच, म्हणजे असे डोळे चरचरतात. पण आता ओके आहे, मला काय एवढा प्रॉब्लेम नाही वाटत आहे. रात्री तर झोपायचं आहे मस्तपैकी ताणून, कारण उद्या सकाळी उठायचं आहे 5 वाजता, 6 वाजता जाऊन दर्शन घ्यायचं आहे, 7-8 वाजता सगळं फिरायचं आहे 8-9 वाजेपर्यंत आणि 9:30-10ला परत ओंकारेश्वरला जायचं आहे उद्या सकाळी. त्यामुळे 2 दिवसाचं सगळं रूपरेषा असल्यामुळे सगळं झटपट आहे. बाई नशीब याला बघितलं मी या मोटरसायकलवाल्या, नाही तर मी तिकडे आता लेपला घुसवणार होतो झप करणं. रोड छान आहे तिकडचे मित्रांनो, पण हे लोडेड हेवी मोठ्या गाड्या खूप आहेत रोडवर, त्यामुळे खूप भीती वाटते ओव्हरटेक यांना करायला. त्यामुळे ज्या पद्धतीने रोड आहे ना, ज्या पद्धतीचा रोड त्या पद्धतीने गाडी पळवायला मिळत नाही अजिबात. अजित भाऊंची बॅटरी चार्ज झाली हा भाऊ, सुसाट आता सुसाट 100 90 हो माहीत आहे. पण ते लपडं काय, रस्ता थोडा चांगला भेटला की लगेच हे गाड्या येतात ना. MP हाय बाय पोरांना तेवढंच बरं वाटलं. भाई साहब ये क्या है, इसमें पैसा है क्या? अरे भाई किधर गया ये लड़का? कौस्तुभ भाई फुल एकदम इंजन पूरा खोल के डालेगा आज लगता है. 6:30 वाजले मित्रांनो, पण अजून पण आमचा काय प्रवास संपत नाही आहे. रात्री 1 वाजता निघालो आहे, अजून इंदोर 80 किलोमीटर आहे. विचार करा काय आजचा, म्हणजे आज आगळा वेगळा प्रवास झालेला आहे. म्हणजे आपण ना जे प्लॅन करतो आणि त्याच्या विरुद्ध जेव्हा काही गोष्टी घडतात ना, त्या खूप वाईट वाटतं यार. कारण आम्ही एवढा छान प्लॅन केलेला की म्हटलं आम्ही दुपारी 11-12 वाजेपर्यंत पोचू, मस्तपैकी आराम करू आणि संध्याकाळी थोडंसं उज्जैन फिरू. आज बघा अजून उज्जैनला संध्याकाळ झाली, आता अजून उज्जैनला पोचलो नाही आम्ही. म्हणजे त्या बाईकमुळे आमचे 4 तास तिकडे गेले. त्या 4 तासात आम्ही पोचणार होतो उज्जैनला, पण आता काय परिस्थिती आहे बघा. असं आहे, म्हणून बोलतात ना कधी प्लॅन करून किंवा सगळं विचार करून कधी जायचं नाही, पुढे काही पण होऊ शकतं. घाट आहे पुढे. घाट म्हणजे एवढा काय मोठासा नाही, छोटा आहे, पण ते सगळ्याच गाड्या एकदम एकसाथ चालल्या आहेत ना. हां ते हेवी गाड्या आहेत ना, त्यामुळे थोडं जाम झालं आहे. ते हळूहळू चालले आहेत, फुल लोडेड गाड्या आहेत सगळ्या. हे मध्ये थांबला आहे ना, त्यामुळे जाम झालं आहे. हां आग लावली कोणीतरी, आग लावली, कांद्याची गाडी बंद पडली. हां नाही रेतीत नाही, ते रॉंग वे जातात ते बघा. रॉंग वे पण ते बघा, रॉंग साईडने किती जण चालले आहेत बघा. म्हणजे काय एवढं जाम आहे काय जायला, आपण उगा झालो मग इकडे. हे आता हे लेफ्ट साईडला टाकायला गेलं, ते लेफ्ट साईडने ह्याने पण टाकले.
लाईट लावा आता बाबा, लाईटची गरज आहे. 7 वाजले, म्हणता म्हणता 7 वाजले भाऊ. आई ग, एम पीचा प्रवास हा जबरदस्त झाला भाऊ. गाड्या मला जास्त हे कांद्याच्याच दिसत आहेत. चला काही का असू दे, पण आम्ही एम पीमध्ये ते एंटर केलं. एम पीमध्ये आलो, महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली आणि एम पीचे रस्ते बघितले, एम पीचे ट्रॅफिक बघितलं. झालं, अनुभव घेतला. एक एम पीमध्ये यायचा, उज्जैनला यायचं होतं, हे स्वप्न पूर्ण झालं. आता काही तासामध्ये आम्ही उज्जैनला पोचू, श्री महाकाळचं दर्शन घ्यायला. आणि सकाळी सकाळी मस्त दर्शन घेऊन पुढची जी रूपरेषा आहे ती मी तुम्हाला सांगेनच, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. पण आता ना असं वाटतं, आता बघा 2 तास दाखवते, 2 तास 29 मिनटं, 107 किलोमीटर आहे अजून आपलं जे स्टे आहे तो. तर आता थोडंसं आम्ही थांबणार 5-10 मिनटं चहा प्यायला, कारण आपला धनंजय भाई अजून आपल्या 60 किलोमीटर मागे आहे आमच्या. तर थोडंसं चहा प्यायला थांबू. चहा प्यायला थांबल्यानंतर डायरेक्ट आपला नॉनस्टॉप आपल्या स्टेला मस्त की तिकडे होमस्टेच आहे तो, छोटासा मस्त आहे. तिकडे जाऊन पहिला ते आंघोळ गरम पाण्याची मस्तपैकी शांत, जरा झोपायचं आता नाही, आता डायरेक्ट जेवूनच झोपायचं काय, त्यामुळे आता झोपायचा काय विषय येत नाही. पण जाऊन फ्रेश होऊन जरा आराम रिलॅक्समध्ये जरा अर्धा 1 तास बसायचं आणि जेवून मग झोपायचं. उद्या सकाळीच, कारण उठायचं आहे 5 वाजता. कारण सकाळी उठलो तर आमची सगळी कामं पटापट होणार आणि पटापट आपल्याला पुढच्या मार्गाला जायला भेटणार. त्यामुळे आता मी काय सांगत बसत नाही. बाकी तुम्ही रस्ते तर बघितले, एम पीचे सुंदर रस्ते आहेत. आमचा प्रवास छान झाला, अडथळे आले तरी पण आम्ही त्याच्यावर मात करून पुढे गेलो आणि फायनली आम्ही उज्जैनला पोचतोय. तो लेफ्ट आरामात घ्या हा भाऊ. मला ही हम्पीचं आठवलं. हम्पीला आम्ही जेव्हा आतमध्ये गेलेलो ना, बघा म्हणजे स्टेच्या इथे, तर सेम असंच होतं, फुल जंगल आणि मधला रोड असा सेम. आणि रात्री मला वाटतं 10 वाजलेले तेव्हा. आणि हा पण रोड सेमच आहे, आतमधून घेऊन चाललाय आपल्याला. हा 1 किलोमीटरवरती लेफ्ट घ्यायचा, 1 किलोमीटरवरती लेफ्ट. अजित भाऊ आले ना, हा गावात रस्ता. थांबा, ते डोळ्यावर लाईट बसेल हा त्यांच्या, जरा थोडीशी घालवा. उगाच ते परत आपले लाईट एवढे आहेत बेकार, डायरेक्ट डोळ्यावर बसतात. एअरपोर्ट रोड आहे. एअरपोर्ट कुठला आहे इकडे? एअरपोर्ट कुठला आहे इकडे? आई ग, नाही टाईम आहे एवढ्यात, काय राईट नाही. फायनली पोचलो जय महाकाल उज्जैनला. आई ग, आणि हे आमचं हॉटेल आहे. आई ग बाबा, जबरदस्त खतरनाक आजचा जो प्रवास झालेला आहे तो मला वाटतं आमच्या वर्षभर लक्षात राहील, असा हा प्रवास झाला आहे. उज्जैन राईड ही मला वाटतं कायमस्वरूपी लक्षात राहील. म्हणजे बोलतात ना 10-12 तासाचा प्रवास होता, तो प्रवास 24 तासावर गेला. विचार करा, रात्री आम्ही 1 वाजता निघालेलो माणसं, आम्ही 10 वाजता पोचलो उज्जैनला. का की आपल्या मित्राची गाडी बंद पडली, त्याच्यात आमचे 4 तास गेले आमचे धुळ्यामध्ये. पण ठीक आहे, 4 तास गेले, ठीक आहे, आमचं मान्य आहे. कारण आम्ही जागरणात एवढं होतो ना की डोळे पण सुटले होते अक्षरशः. आणि त्यानंतर गाडी पण पळवायला आम्हाला लई वैताग आला. नंतर मग ते काही असू दे, पण आपल्या मित्राची गाडी म्हणजे एकदम ओके झाली, रेडी झाली आणि आमच्या मागोमागच तो आला. आता आम्हाला पोचून मला वाटतं अर्धा तास झाला, आमच्या मागोमागच आहे. मला वाटतं तो पण आता एक अर्ध्या तासात पोचेल. तोपर्यंत आम्ही म्हटलं आंघोळ वगैरे करून घेतली पहिली, कारण आता जेवून झोपायचं आहे डायरेक्ट, कारण अवस्था बेकार झालेली आहे आणि सकाळी उठून परत आम्हाला दर्शन घ्यायचं. मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपवतोय. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर कमेंटमध्ये फक्त टाका जय महाकाल. आम्ही उद्या महाकालचं दर्शन घेणार आहोत. नाही, मी आवाज गेला इथे. तर हा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.